लठ्ठे एज्युकेशन शिक्षण संस्थेचे श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातर्फे मी डॉक्टर शोभा आबासाहेब मधाळे आपले पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. आपले हे 8वे ऑनलाईन प्रेझेंटेशन आहे. प्रकरण पहिले भारतीय समाजाचा परिचय, यामधील उपघटक दुसरा वसाहतकालीन भारत याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. याच्या अगोदर तुम्हाला माहीतच आहे प्राचीन कालखंडातील भारत कशा पद्धतीचा होता, मध्ययुगीन कालखंडामधील भारत कशा पद्धतीचा होता याविषयी अभ्यास केलेला आहोत. आणि म्हणूनच आज आपण विभाग दुसरा यामधील वसाहतकालीन भारताविषयी माहिती बघणार आहोत. आता वसाहतकालीन भारतीय कालखंडामध्ये प्रथम पोर्तुगीज हे येऊन गेलेले आहेत. यामध्ये 16व्या शतकामध्ये व्यापार व्यवसाय उद्योग करण्यासाठी हे आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. नंतर 27व्या शतकामध्ये डच हे व्यापार करण्यासाठी आलेले होते, तर फ्रेंच हे पॉंडिचेरी येथे दक्षिण भारतामध्ये व्यापार व्यवसाय उद्योग करण्यासाठी आलेले आहेत. हे तीन पोर्तुगीज, डच, फ्रेंच येऊन गेल्यानंतर ब्रिटिश व्यक्ती आपल्या भारतामध्ये व्यापार उद्योग व्यवसाय करण्यासाठी आलेले पाहावयास मिळतात. ते 20व्या शतकापर्यंत आपल्या भारतामध्ये राज्य करीत होते. जवळजवळ 1.5 वर्षे त्यांनी राज्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ते प्रथम भारताच्या किनाऱ्यावर आलेले पाहावयास मिळत आहेत. याशिवाय आपल्याला सांगता येईल की भारतामधील जे काही ख्रिश्चन धर्म होते, अँग्लिकन परंपरा म्हणजेच काय अमेरिकेतील चर्च ऑफ इंग्लंड याचा प्रभाव आपल्या भारत देशामध्ये असलेला पाहावयास मिळतो आहे. याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल पुढची बाब म्हणजे वसाहतकालीन कालखंडामधील ब्रिटिश व्यक्ती या जेव्हा भारतात आलेल्या होत्या त्यांना आपल्या देशामध्ये विविध राज्यकारभार करायचा होता आणि राज्यकारभार करण्यासाठी त्यांनी समाजामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे असं त्यांना वाटू लागलेलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी कोणकोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा केली पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. शिक्षण पद्धती, संस्कृती, प्रशासन, अर्थव्यवस्था, दळणवळण आणि संपर्क, राष्ट्रवादाची चळवळ, समाज सुधारण्याच्या चळवळी आणि विविध प्रकारचे सामाजिक कायदे यामध्ये बदल करणे गरजेचं आहे. याशिवाय सुधारणा करणं देखील गरजेचं आहे असे त्यांना वाटू लागले. पुढचा भाग आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल की या ब्रिटिशांनी प्रथम सुधारणा करण्यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये काय काय बदल केले पाहिजेत, कोणकोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी उच्च शालेय पातळीवरील शिक्षणामध्ये इंग्रजी भाषा सुरू केलेली पाहावयास मिळते आहे. याचबरोबर संपर्कासाठी इंग्रजी भाषा ही फार महत्त्वाची आहे असं त्यांनी मांडलेलं आहे. म्हणूनच आधुनिक शिक्षणामध्ये आज इंग्रजी विषयाचा प्रभाव पडलेला पाहावयास मिळतो आहे. याचबरोबर शाळेत प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही जाती धर्मातील व्यक्तींना, वंशातील व्यक्तींना, स्त्री पुरुषांना शिक्षण घेण्याचा अधिकार त्यांनी दिलेला होता. याचबरोबर शिक्षण घेण्यासाठी विविध प्रकारची विद्यापीठाची सुद्धा स्थापना त्यांनी केलेली पाहावयास मिळते आहे. इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1856ला अनुसरून त्यांनी प्रथम 3 ठिकाणी युनिव्हर्सिटी काढलेल्या पाहायला मिळतात. एक मुंबई, दुसरं चेन्नई, तिसरं आहे मद्रास. या 3 ठिकाणी विद्यापीठे काढून या विद्यापीठाच्या मार्फत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची प्रथा सुरू केलेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. या शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी विविध प्रकारचे विषय आणि त्या विषयामधील अभ्यासक्रम यांनी निवडलेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. याच्यामध्ये त्यांनी परंपरागतावर आधारित, धार्मिक श्रद्धा प्रणालीवर आधारित शिक्षण पद्धतीला फाटा देऊन लौकिक जीवनाशी संबंधित आपण आज जे जीवन जगतो आहोत हे जीवन जगत असताना शिक्षण घेऊन कोणत्या पद्धतीचं नोकरी केली पाहिजे, व्यवसाय व्यापार उद्योग केला पाहिजे या विषयाशी संबंधित
म्हणजेच लौकिक जीवनाशी संबंधित शिक्षणाचा समावेश याच्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। याचबरोबर गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास या विषयाचा समावेश येथे केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे सांगता येईल की जसे शिक्षण पद्धतीत सुधारणा केलेल्या आहेत त्या पद्धतीनेच आपल्याला इथं सांगता येईल की आणखी उदय कशा पद्धतीने ते झालेलं आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे। यांच्यामध्ये शिक्षण घेऊन नवीन बुद्धिवादी वर्ग हे निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा नवीन बुद्धिवादी वर्गाचं स्वरूप नेमकं काय आहे हो? या स्वरूपामध्ये त्यांनी सांगितले की जन्माने भारतीय असले पाहिजे, ते पाश्चिमात्य विद्या ह्या शिकल्या पाहिजेत आणि काही सामाजिक मूल्य आहेत त्या मूल्यांचा देखील आपल्या अंगी हे निर्माण झालं पाहिजे असं त्यांनी सांगितलेले आहे। आता ही कोणकोणत्या पद्धतीची सामाजिक मूल्ये आहेत हो? त्यामध्ये बुद्धिनिष्ठता, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, लौकिक, व्यक्तिवाद या सर्व गोष्टीचा समावेश हा सामाजिक मूल्यामध्ये केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे। त्याचबरोबर संस्कृतीबाबतही त्यांनी माहिती ही दिलेली आपल्याला पाहावयास मिळते आहे। हे जे काही त्यांनी विविध प्रकारचे घटक सांगितलेले आहेत या सर्वांचं अनुकर भारत देशातील लोकही करीत असलेले आपल्याला पाहावयास मिळते आहे। त्यांनी संस्कृतीमध्ये सुद्धा बदल केलेले पाहावयास मिळते आहे। संस्कृती म्हणजे तरी नेमकं काय हो? रूढी, प्रथा, परंपरा, वेशभूषा, केशभूषा, बुद्धी, विविध प्रकारच्या कला, बौद्धिक क्षमता, विविध प्रकारचं ज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित ज्ञान या सर्वांचा एकत्रित समुच्चय म्हणजेच संस्कृती होय। अशा याच्यामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या खाद्य संस्कृतीचा समावेश संस्कृतीमध्ये केलेला पाहायला मिळतो आहे। याशिवाय वेशभूषा कोणती असावी, पेहराव कोणते असावे, सामाजिक रीतीभाती कोणते असावेत, आपली वर्तणूक कशी असली पाहिजे, राहणीमान कसं असलं पाहिजे, आपले विचाराची पद्धत कोणती असली पाहिजे, विश्वास प्रणाली कशा पद्धतीची असली पाहिजे, आपली बोलीभाषा कशी असली पाहिजे, कोठे, कशी, कधी, परिस्थितीला अनुसरून, प्रसंगाला अनुसरून कशा पद्धतीने बोललं पाहिजे आणि त्याची भाषा कोणती असली पाहिजे, कोणते खेळ असावेत, कोणत्या पद्धतीचं मनोरंजन हे असलं पाहिजे, या सर्वाचं अनुकरण हे भारतीयांनी केलं आपल्याला पाहावयास मिळतं आहे। यामध्ये आपल्याला सांगता येईल पुढची बाब ती म्हणजे समाजशास्त्रज्ञ। आता याच्यामध्ये जेव्हा हे कालखंडामध्ये आलेले होते तेव्हा डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी या प्रक्रियेला पाश्चिमातीकरणाच्याच प्रक्रिया ही आहे असं सांगितले। ही संस्कृतीची अनुकरण करण्याची प्रक्रिया म्हणजे पाश्चिमातीकरण हो, असे विचार डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी केलेले पाहावयास मिळतात। त्याचबरोबर जसे एम.एन. श्रीनिवासनी ही कन्सेप्ट मांडली पाश्चिमातीकरणाच्या अनुकरणाच्या या प्रक्रियेला, त्याच पद्धतीने आलातास यांनी पाश्चात्य संस्कृती मांडलेली पाहावयास मिळते आहे। ही पाश्चात्य संस्कृती 4 विभागामध्ये असलेली पाहावयास मिळते आहे। एक व्ययमूलक बदल, दुसरं वृद्धिमूलक बदल, तिसरं पुष्टीमूलक बदल आणि चौथं संमिश्रतामूलक बदल। हे 4 बदल त्यांनी सांगितलेले पाहावयास मिळतात। आता आलतास या समाजशास्त्रज्ञांनी या 4 बदलाचे थोडक्यात व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे। नेमकं त्याचा अर्थ काय हे आलतास यांनी सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे। तर व्ययमूलक बदल म्हणजे तरी काय हो? जी काही सांस्कृतिक लक्षणे आहेत ती घटत जाणे म्हणजेच व्ययमूलक बदल होय। तर वृद्धिमूलक बदल म्हणजे काय? तर जी काही नवीन लक्षणे आहेत त्या लक्षणाचा भर संस्कृतीमध्ये पडणे। तिसरा आहे पुष्टीमूलक बदल, म्हणजेच तरी काय? जी काही सांस्कृतिक लक्षणे आहेत संस्कृतीमधील त्याचा समृद्ध बनवणे। आणि चौथा आहे संमिश्रतामूलक बदल, म्हणजेच काय? जुन्याचे आणि नव्याचे एकत्रीकरण करणे। असे 4 विभाग पाडून त्यांनी
सांगितलेली आहे संस्कृती. पुढचा भाग आपल्याला सांगता येईल. यामध्ये ब्रिटिश कालखंडाने आपले राज्यकारभार चालवण्यासाठी प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी प्रथम त्यांची यंत्रणा सांगितलेली आहे. या भारतभूमीमधील जी काही व्यक्ती आहे आणि जमीन आहे याच्यावर आपला कारभार करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि यासाठी विविध प्रकारच्या सेवा ह्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणून त्यांनी आर्थिक, शिक्षण, महसूल, प्रशासकीय व्यवस्था निर्माण करून दिलेली पाहावयास मिळते आहे. याचबरोबर सेवा विभागामध्ये अधिकाऱ्यांना मदत देखील केलेली आहे. न्याय पद्धतीमध्ये त्यांनी धर्मनिरपेक्ष या पद्धतीने विचाराची प्रथा मांडलेली आहे. याशिवाय इथं जाती प्रथेला मान्यता त्यांनी दिलेलं नाही. जे काही पूर्वी वतनदार व जमीनदार यांची वहिवाट होती ही सर्व अधिकार पदे रद्द केलेली आहेत. याचबरोबर नवीन बदल त्यांनी घडवून आणलेले आहेत. म्हणजे काय, विविध प्रकारचे कायदे, न्याय, प्रशासन व्यवस्था निर्मिती त्यांनी केलेली आहे. अशा याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाची म्हणजे कायदे केले. इंडियन काउन्सिल ॲक्ट आणि इंडियन हायकोर्ट ॲक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट अशा पद्धतीचे ॲक्ट हे 1861 साली त्यांनी केलेले आहेत. आणि या कायद्याला अनुसरून विद्यार्थी विविध प्रकारच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सहभागी होऊ शकतात. याचबरोबर आपल्याला सांगता येईल की त्यांनी अर्थव्यवस्थेशी संबंधित सुद्धा बदल केलेले पाहायला मिळतात. जेव्हा औद्योगिकरणाची सुरुवात केली त्याच वेळेस आपोआपच शहरीकरणाच्या प्रक्रियेला सुद्धा प्रारंभ झालेला पाहायला मिळतो आहे. आणि जेव्हा औद्योगिकरणाबरोबर शहरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली त्याच वेळेस तिथे शहरामध्ये इंडस्ट्री सुरू झाल्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या ज्या व्यक्ती ह्या असतात इथे जातपात पाहिले जात नाही. म्हणजेच काय, जातीनुसार कौशल्ये, व्यवसायावरील आधारित सामाजिक संबंध हे सर्व काढून टाकण्यात आलेलं आहे. इथं या शहरामध्ये आल्यानंतर विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे, लिंगाचे, स्त्री असो पुरुष असो हे सर्व एकत्र येऊन काम करू लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. याशिवाय व्यवसायावर आधारित असं काहीही नव्हतं. या इथे आल्यानंतर काम करीत असताना त्यांचे संबंध हे सर्वांच्या बरोबर येत असत. दुसरा आपल्याला सांगता येईल इथं सामाजिक वर्गाचा उदय झालेला पाहावयास मिळत आहे. उदाहरणार्थ उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग आणि पुन्हा या 3 वर्गामध्ये पुनश्च पोट वर्गांची निर्मिती झालेली पाहावयास मिळते आहे. आणि हे वर्ग शिक्षण आणि उत्पन्न या 2 गटावर आधारित वर्गाची निर्मिती झालेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. याच्यामध्ये जातीपातीचे महत्त्व कमी झालेले पाहावयास मिळत आहे आणि त्याचा परिणाम इथल्या अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. याचबरोबर आपल्याला सांगता येईल की औद्योगिकरण आणि शहरीकरणामध्ये प्रथम शेतकऱ्यांना फार महत्त्वाचं स्थान हे दिलेलं आहे. त्यांनी महसूल पद्धतीची निर्मिती केलेली आहे. याचबरोबर जी शेती केली जाते ती शेती उदरनिर्वाहापुरतं मर्यादित न करता व्यापारीकरणाच्या हेतूने शेती केली पाहिजे. याचबरोबर निर्वाहाऐवजी नफा कसा पद्धतीने मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या बाजार व्यवस्थेची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे. याशिवाय महत्त्वाच्या पिकं ही महत्त्वाची मानली गेलेली आहे. याचा परिणाम अन्नधान्याच्यावर झालेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. म्हणजेच अन्नधान्याचं उत्पादन वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि आपोआपच शेतीमध्ये बदल झालेला पाहावयास मिळतो आहे. याशिवाय याच्यामध्ये औद्योगिकरणाबरोबर शहरीकरणाच्या प्रक्रिया निर्माण झालेलीच आहे आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे बदल झालेले आहेत. शेतीला महत्त्वाचं स्थान दिलं आहे, व्यापारीकरणाच्या शेतीला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. उदरनिर्वाहापुरतं तुम्ही बघू नका, नफा मिळवण्याच्या हेतूनं तुम्ही शेती करा असं त्यांचं मत होतं आणि तशा पद्धतीने
ते करून घेतलेले होते. अशाच वेळेस 1856 साली मोठा दुष्काळ पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो बंगाल आणि ओडिसामध्ये पाहायला मिळतो आहे. याचबरोबर आपल्याला सांगता येईल की महत्त्वाचे हे सर्व औद्योगिकरण करत असताना, उद्योग करत असताना, शहरीकरण होत असताना याची डेव्हलपमेंट जर व्हायची असेल तर आपल्याला भारतभर रेल्वे आणि रस्त्यांची निर्मिती ही केली पाहिजे. रस्ते तयार केले पाहिजे रेल्वेचे, त्याच्या उभारणी केली पाहिजे. याचबरोबर विविध प्रकारच्या सोयीसुविधा संपर्कासाठी केल्या पाहिजेत. म्हणजेच काय, टपाल खाते तयार केले पाहिजे, तार खात्यांची निर्मितीही केली पाहिजे. याशिवाय व्यापाराची वाढ ही केली पाहिजे आणि व्यापाराची वाढ करण्यासाठी त्यांनी 1869 साली सुएज कालव्याची निर्मिती केली आणि तो सुएज कालवा खुला करण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळतं आहे. याचबरोबर आपलं काम सोपं व्हावं यासाठी कच्च्या मालाची इंग्लंडला पोचवण्याचं काम, कठीण काम त्यांनी केलेलं आहे. याचबरोबर वाहतूक आणि संपर्क साधनांची निर्मिती केलेली आहे. उपलब्ध बाजारपेठ ही निर्माण केलेली आहे. अशा पद्धतीने त्यांनी विकास कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आहे. त्याचबरोबर पुढे सांगता येईल आपल्याला इथे राष्ट्रवादाची चळवळची निर्मिती देखील त्यांनी केलेली पाहावयास मिळते आहे. जेव्हा राष्ट्रवादाची चळवळ निर्माण होण्यासाठी संपर्कासाठी इंग्रजी भाषा ही फार महत्त्वाची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच वाढता वापर हा इथे केलेला पाहावयास मिळतो आहे. याशिवाय राष्ट्रवादाचा प्रसार आणि प्रचार हे मोठ्या प्रमाणात करू लागले आणि राष्ट्रवादाची चळवळीस चालनाही देण्यात आलेली पाहावयास मिळते आहे आणि म्हणूनच भारतामध्ये परकीय ब्रिटिशांची सत्ता निर्माण झाल्यामुळे असंतोषाची भावना येथील समाजामध्ये निर्माण झालेली पाहावयास मिळते आहे आणि म्हणूनच चले जावचा पुकार ब्रिटिशाविरुद्ध महात्मा गांधीजींनी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. म्हणूनच याच्यामध्ये ब्रिटिश लोक भारताच्या बाहेर जावे, आपल्या देशामधून जावे यासाठी स्वातंत्र्य लढ्याची निर्मिती करण्यात आली आणि याच वेळेस 19व्या शतकामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झालेला पाहायला मिळतो आणि या राष्ट्रीय काँग्रेसचा उदय होण्यामध्ये महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आहे. यामध्ये विविध लोकांनी आपल्या याच्यामध्ये समाज सुधारणेसाठी प्रयत्न केलेले पाहावयास मिळते आहे. यामध्ये जे काही समाजात वाईट चालीरीती होत्या, रूढी परंपरा प्रथा होत्या, या काही वर्गातील काही जातीतील लोकांच्यावरती अन्यायकारक होत्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणूनच समाज सुधारणेच्या चळवळी ह्या करण्यात आलेल्या होत्या. याच्यामध्ये की प्रथम शिक्षित वर्ग व्यक्ती ह्या प्रथम सुधारणा करण्यासाठी तयार झालेल्या पाहावयास मिळतात. 19व्या शतकामध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणा करण्यात आलेले पाहावयास मिळतात. कालबाह्य दडपणाऱ्या प्रतिगामी प्रथांचं देखील प्रथा नष्ट करण्याची प्रथा इथे सुरू केलेली आहे. सामाजिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना शिक्षणाची संधी देण्यात आलेली आहे. याचबरोबर वैदिक परंपराचे पुनरुज्जीवन व वैदिक ज्ञान हे मिळावं म्हणून आर्य समाज संघटनांनी प्रयत्न केलेले आपल्याला पाहावयास मिळतं आहे. याचबरोबर मगाशी मी सांगितलेलं होतं सामाजिक सुधारणा ह्या समाजात झाल्या पाहिजेत आणि या सुधारणा करण्यासाठी अनेक व्यक्तींनी आपले आयुष्य वेचलेलं पाहावयास मिळत आहे. इथे मी काही फोटोज टाकलेले आहेत, बघा दिसत असतील तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा फुले आहेत, शाहू महाराज आहेत, स्वामी दयानंद सरस्वती आहेत, राजाराम मोहन राय आहेत. अशा अनेक व्यक्ती या येथे आहेत, तुम्हाला दिसत असतीलच. आता ह्या सर्व व्यक्तींनी कोणकोणत्या पद्धतीचे कामं केलेली आहेत, त्यांचा जन्म कधी झाला आहे, मृत्यू कधी झाला आहे, त्यांनी कोणत्या संघटना स्थापन केलेल्या आहेत याविषयी थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत. यामध्ये आपल्याला सांगता येईल की
याच्यामध्ये प्रथम ब्राह्मो समाजाविषयी सांगता येईल. राजाराम मोहन राय यांनी 1772 साली त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1833 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 1824 साली झालेला आहे, तर मृत्यू 1833 साली झालेला पाहावयास मिळतो आहे. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली पाहावयास मिळते आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म 1827 साली झालेला आहे, तर त्यांचा मृत्यू 1898 साली जर आपण मूळ ह्याच्यामध्ये येऊया 1890 साली झालेला आहे आणि त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली पाहावयास मिळते आहे. राजश्री शाहू महाराजांचा जन्म 1874 साली झाला आहे, तर मृत्यू 1922 साली झालेला पाहावयास मिळतो आणि त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा केलेल्या पाहावयास मिळत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891 साली झाला आहे, तर 1956 साली मृत्यू झालेला पाहायला मिळतो आहे. त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक विविध प्रकारच्या सुधारणा केलेल्या पाहावयास मिळत आहेत. महात्मा गांधींचा जन्म 1869 साली झाला आहे, तर मृत्यू 1948 साली झालेली आहे. त्यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केलेली पाहावयास मिळते आहे. ॲनी बेझंट त्यांचा जन्म 1847 साली झालेला आहे, तर मृत्यू 1933 साली झालेला आहे. त्यांनी थिओसॉफिकल सोसायटी स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा आहे बेहरामजी मलबारी. यांचा जन्म 1853 साली, तर मृत्यू 1912 साली झालेला आहे. त्यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केलेली पाहावयास मिळते आहेत. तर राधाकांत देव यांचा जन्म 1772 साली आणि मृत्यू 1833 साली झालेला आहे आणि त्यांनी धर्मसभेची स्थापना केलेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. पुढचा भाग सांगता येईल की ब्रिटिशांनी केलेले सामाजिक कायदे. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक कायद्यांचा समावेश हा करता येईल. हे कायदे कशासाठी केले आहेत तर समाजामध्ये सुधारणा व्हावी म्हणून त्यांनी केलेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. यामध्ये सामाजिक न्याय व्यक्तीला देता यावं, एखाद्या समाजाचं कल्याण व्हावं, अपेक्षित कल्याण व्हावं, त्याचबरोबर इथे आपल्याला सांगता येईल या समाजातील लोकांना संरक्षण देखील मिळालं पाहिजे. यामध्ये दुर्बल घटक आहेत ते आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. त्याचबरोबर जी काही समाजात दुष्ट प्रथा होत्या त्या प्रथावर बंधनं घालण्यासाठी कायद्यांची निर्मिती केलेली आहे. याशिवाय जे काही आपल्याला सांगता येईल की ह्या सर्व कायदे करून समाजामध्ये आशेची निर्मिती व्हावी म्हणूनच त्यांनी बळी पडलेले, अन्याय झालेले, दडपलेले, शोषित, याचबरोबर अपशब्दांचा प्रयोग करणारे या सर्वांच्यासाठी आशेची निर्मिती म्हणूनच कायद्याची निर्मिती केलेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. बघा बरं, तिथे काही मी फोटो टाकलेले आहेत. ते एका बाल कामगाराचे फोटो आहेत. त्या कालखंडामध्ये की बाल कामगारांच्यावर अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होत होते. स्त्रियांच्यावर अन्याय अत्याचार होत होते, जातीवर अत्याचार होत होते, स्त्री भ्रूण हत्येवर अन्याय अत्याचार होत होते, बालविवाहावर म्हणजे लहान मुलीवरती सुद्धा अन्याय अत्याचार हे होत होते. आता याच्यामध्ये काही कायदे आहेत, ते कायद्याविषयक मी माहिती सांगते पहा. तर याच्यामध्ये सती प्रतिबंधक कायदा हा 1829 साली केलेला आहे. याशिवाय इंडियन कामगार कायदा म्हणजे इंडियन स्लेव्हरी कायदा हा 1843 साली करण्यात आलेला आहे. कास्ट डिसेबिलिटी रिमूव्हल कायदा हा 1850 साली करण्यात आलेला आहे. विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1856 साली करण्यात आलेला आहे. स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा 1870 साली करण्यात आलेला आहे. तर स्पेशल मॅरेज ॲक्ट हा कायदा 1872 साली करण्यात आले आणि शेवटी बालविवाह विरोधी कायदा 1929 साली करण्यात आलेला आहे. बालविवाह म्हणजे तर काय, 18 वर्षाच्या आत
जर एखाद्या मुलीचं लग्न होतं त्यास आपण बालविवाह म्हणतो. स्त्री भ्रूण हत्या म्हणजे बाळ अर्भक पोटात असताना त्याची हत्या करणं. याशिवाय जातीबाबत आहे अन्याय अत्याचार. एखादी मुलगी लवकर लग्न झालं, तिचा नवरा जर 60 ओलांडलेला असेल तर आपोआप निसर्ग नियमानुसार तो मृत होतो, तेव्हा ती विधवा होते आणि तिला लग्न हे करता येत नव्हतं, पण तिचा पुनर्विवाह करता आला पाहिजे म्हणून हा कायदा करण्यात आलेला आहे. याशिवाय पूर्वीच्या काळी सती जावं लागत होतं आणि ती सती जाऊ नये म्हणूनच सती प्रतिबंधक कायदा करण्यात आलेला आहे. याचबरोबर लहान छोटी बालकं शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाण्याऐवजी घरच्या लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून मदत म्हणून ती शाळेत जात नव्हती आणि विविध शेतात काम करत होते, हॉटेलमध्ये काम करत होते, मळ्यात काम करत होते. अशा अनेक ठिकाणी ती कामं करत होते आणि ह्या मुलांनी हे काम करू नये, यासाठीच त्यांनी शिक्षण घ्यावं, यासाठीच त्या कायदे हे करण्यात आलेलं आहे. शिक्षण घेऊन व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, शिक्षणाचा उपयोग व्हावा आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग कसा होईल यासाठी हे विविध प्रकारचे कायदे हे करण्यात आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. अशा पद्धतीने आज आपण भारतीय समाजाच्या विभागणीमधील वसाहतकालीन कालखंडाचा अभ्यास आज केलेला आणि आपण शांत चित्ताने ऐकून घेतला त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.